सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा। विठ्ठल वाह वाह क्या बात। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोबरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वाहवसी, काही न लगे क भावाची कारण, काही न लगे क भावाची कारण, तुका मने आन विठोबाची, करिता भरोबरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वाहवसी, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया,
संत सज्जना साष्टांग नमन श्रोते जनासी लोटांगण एका विनवी जनार्दन गोड निरूपण पुढे आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखन चोर. जेने पंढरी सारिखाचे आपला परिसर केला वैकुंठादी श्रीपती सका सोयरा जवळला. जो हा विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला श्री संत भगवान बाबा साष्टांग दंडवत घातला. विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग. महाराष्ट्रातील लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून याकरता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट 3 चरणाचा अभंग सेवी करता निवडलेला आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगात आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबारायच्या आशीर्वादाने अखिल विश्वाच्या परमात्मा उदारामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत महान भगवत भक्त संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने परमसद्य आदरणीय वैकुंठवासी भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चालू असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 3ऱ्या दिवशी कीर्तन सेवा माझ्याकडे दिलेली आहे. सेवेकरता उपस्थित असणारे श्रोते सज्जन टाळकरी माळकरी वादक गायक विनेकरी चोपदार संश्लिष्टी मोले माता भगिनी पुरुष मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ पंचकृषीतून आलेले सर्व भावी भक्त सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक व्यवहार संस्कार तिला क्रीडा कृषी आचार्य प्राचार्य दार्शनिक प्रचारक प्रसारक सर्व क्षेत्रातून आलेले सर्व व्यक्ती महत्व सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह परमसद्य आदरणीय अतिशय गोड आणि प्रेमळ व्यक्ती महत्व ज्यांनी आतापर्यंतची परंपरा आपली चालवत आणली अशा असणारे परमसद्य आदरणीय गुरुवर्य मच्छिंद्र महाराज गोदे बाबाच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालू असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व त्यामध्ये सुंदर अशी संगीत रामायण कथा संगीत साथीसाठी उपस्थित असणारे ज्यांची रामकथा आपण श्रीमुखातून ऐकतो परमसद्य आदरणीय रामायणाचार्य रामेश्वर महाराज चव्हाण. त्यानंतर त्यांना साथ करण्यासाठी भगवान महाराज असतील गणेश महाराज कुटुळे असतील त्यानंतर परमसद्य आदरणीय लक्ष्मण महाराज सूर्यवंशी असतील विजय महाराज ढगे संतोष महाराज कोल्हे असतील त्यानंतर सर्व आयोजक संयोजक नियोजक असतील सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे इकडून सुंदर अशी पहिली चाल ज्यांनी गायली परमसद्य आदरणीय रामेश्वर महाराज म्हस्के बाबासुद्धा माझ्यासोबत आलेले आहे. त्यानंतर इकडून परमसद्य आदरणीय आमचे कुशाल महाराजसुद्धा आहे. या ठिकाणी आपला घारेगाव या ठिकाणी परिचय झाला होता. इकडून परमसद्य आदरणीय लक्ष्मण महाराज बरोबर का संतोष महाराज आहे. त्यानंतर आमचे सर्व गुरुबंधू मित्रमंडळी असतील त्यानंतर मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य मृदंग विशारद पवन महाराज असतील. इकडून परमसद्य आदरणीय माझे जीवश्य कंठस्य परममित्र श्याम महाराज खंड असतील. त्यानंतर इकडून परमसद्य आदरणीय अतिशय गोड वारकरी संप्रदायाचं खंबीर व्यक्तिमहत्व आमचे माने महाराज असतील. त्यानंतर इकडून परमसद्य आदरणीय विनेकरी बाबा असतील. आधी करून आमचे चोपदार असतील आणि ऑपरेटिंगचं काम दादा करतात त्यांना देखील धन्यवाद देतो. इकडून सुंदर असं चॅनल ज्यांचे आपण अनेक कीर्तन ऐकतो यूट्यूबवरती असे असणारे मराठी व्हॉट्सअपचे दादासुद्धा या ठिकाणी आलेला आहे त्यांना देखील धन्यवाद देतो. आधी करून सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. कदाचित एखाद्याचं नाव राहिलं असेल नावासाठी काय नाही दादा
एक सांगू, परमार्थ हा नावासाठी नसतो. कारण की करून दिलेली ओळख माणूस कधीतरी विसरतो, पण कार्यातून झालेली ओळख माणूस कधीच विसरत नसतो. म्हणून तर म्हणतात 33 कोटी देवाच्या अब्जावधी मंदिर, एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्याने मंदिर बनवलं ते म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण की सिंहाचा कधीच राजा अभिषेक केला जात नसतो. कारण की स्वतः तो त्याच्या कर्तृत्वाने राजा असतो ना दादा. म्हणून सर्व क्षेत्रातून आलेले सर्व व्यक्तिमत्व पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या हिताचा उपदेश करतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हटले आम्ही जरी विठ्ठलाला भजलं नाही तर काय होईल? तर तुकाराम महाराज म्हणतात, मिळालेला जो अनमोल किमतीचा नरदे आहे तो तुमचा वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. वायाला जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे त्याला काय म्हणतात? वायाला जाणे. भगवंताने हा नर्द आपल्याला भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे. या नर्द्यात जरी येऊन तुम्ही भगवंताचे चिंतन केलं नाही, मिळालेला नर्द तुमचा वायाला जाईल. म्हणून नाही तरी गेला जन्म वाया. बरं, तुकाराम महाराजला काही भक्तजन म्हटले, ठीक आहे महाराज, आम्ही संसारिक माणसं आहे, पण आमच्यासाठी काय आहे नेमकी? आम्ही काय करायला पाहिजे? तुकाराम महाराज म्हणे, तुम्ही भगवंताचे चिंतन करायला पाहिजे. पण महाराज, आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा का आमच्या संसाराची भरोभरी झाली की आम्ही परमार्थ करण्याकरता मोकळं झालो. तुकाराम महाराज म्हणतात, जेवढं म्हणून तुम्ही या संसाराची भरोभरी करताल तेवढं तुम्ही या भवसागरामधून वाहत जाताल. एक दिवस या भवसिंधूमधून तुम्हाला वाहून जावं लागेल. करिता भरोभरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वाहावसे. लोक म्हटले, ठीक आहे महाराज, आम्हाला पटला, आम्ही विठ्ठलाला भजण्यासाठी तयार आहे, पण त्या देवाला भजण्यासाठी काय पाहिजे? तर तुकाराम महाराज म्हणे, काहीच नाही पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण. काहीच नाही लागत, फक्त एक लागत. एक म्हणजे काय? भाव लागतो अंतःकरणामध्ये. भाव कशाचा? ऊसाचा का तुरीचा? याला भाव म्हणत नाही. अंतःकरणाचा जो निर्विकल्प जो प्रवाह असतो त्याला भाव असं म्हणतात. आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास असणं याला असं भाव असं म्हणतात. अंतःकरणामध्ये भाव असणं फार महत्वाचं आहे. सांसारिक माणसाला बायको जिंकायची असली तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असला तर कला लागते, आणि देव जिंकायचा असला तर भाव लागतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. भाव असणं फार महत्वाचं आहे. कोणी म्हणाल मी दिसायला चांगलं नाही, देवाला त्याचीही गरज नाही. कोणी म्हणेल मी उच्च जातीतला उच्च कुळातला नाही, देवाला त्याचीही गरज नाही. कोणी म्हणाल मला घालायला चांगले कपडे नाही, देवाला त्याचीही गरज नाही. जीवन में एक बात याद रखना साहब, भगवान को रूप से और कपड़ों से नहीं खरीदा जाता, भगवान को प्रेम से और भाव से जीता जाता है. देवाला जर आपलंसं करायचं असलं तर अंतःकरणामध्ये भाव असणं फार महत्वाचं आहे दादा. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पत्रम पुष्पम फलम तोयम येमे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ती प्रवृत्तात तस्यात मी प्रेतात म्हण. पत्रम पुष्पम फलम तोयम, जे काही असेल ते भगवंताला समर्पित केलं पाहिजे. भगवंत आपल्याकडे येण्याकरता वेळ लागत नाही महाराज. म्हणून भाव असणं फार महत्वाचं आहे. कोणाच्या अंतःकरणामध्ये भाव होता तर आपण छोटंसं उदाहरण पाहू. विठ्ठल विठ्ठल कौरव पांडवाचं युद्ध शेवटच्या टप्प्यामध्ये आलं होतं. यदा मृदे कौरवे सृंजयाना वीरेश वीर गतिम गतिषु रुकोदरा विद्ध गदा भीमर्ष भ्रगुर्दंडे धृतराष्ट्रपुत्रे. भारताचा एका काळाचा सम्राट असणारा सम्राटाचा मुलगा, त्याचं नाव आहे दुर्योधन. दुर्योधनाने हस्तिनापुराचे 2400 वाडे आहेत ते सर्व आपलेसे करून घेतले होते. ज्या वेळेला धृतराष्ट्र सम्राट होता त्यावेळेला विदुर काका त्या ठिकाणी होते, प्रधानजीचं काम करीत होते. एक दिवस विदुर काका गेले आणि धृतराष्ट्राला समजून सांगू लागले, धृतराष्ट्र, अरे दुर्योधन हा पापाची मूर्ती आहे.
दुर्योधन हा पापाची मूर्ती आहे, भीमाला मारण्यासाठी विषाच्या प्याला पाठवला. एवढंच नाही, पांडवाला मारण्यासाठी लक्षग्रह पेटवण्यास सांगितलं. या दुर्योधनाला आपल्या राज्यामध्ये न ठेवता दुसरीकडे कुठेतरी पाठवून दे असं म्हणत असताना नेमकी दुर्योधनाने हे ऐकलं. दुर्योधन हा क्रूर विचाराचा होता महाराज. नेहमी दुसऱ्याचं वाईट व्हावं या विचाराने जगणारा होता दुर्योधन महाराज. काही लोक असतात ना महाराज, नेहमी दुसऱ्याचं वाईट व्हावं या विचाराने जगणारे. आपलं चांगलं झालं नाही तरी चालेल, पण शेजारचे सुद्धा चांगलं होतं कामा नाही. आमच्या गावातलं एक जण निवडणुकीला उभा राहिला असता आत्ता बाबा. मी त्याला विचारलं, का रे तू निवडणुकीला उभा राहिला, तू काय निवडून येणार आहे का? तो म्हणे, महाराज आपल्यालाही माहित आहे आपण निवडून येत नसतो. म्हटलं उभा कशासाठी राहिला? त्याने माझ्यामुळं तो समोरचा पडतो ना म्हणे. बघा, ह्यो समोरचा पडला म्हणजे याच्या जीवनाचं कल्याणच झालं. लय बेकार महाराज काही लोक. आमच्या गावात एक जण पेढे वाटायला लागला, काय पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. मी त्याला विचारलं, कशाचे पेढे आहे रे? ते म्हणे, शेजारच्या लॉटरी लागली ना. म्हटलं शेजारच्या लॉटरी लागली तू पेढे वाटायला लागला? त्याने, महाराज त्याला लॉटरी लागली, त्याचे पेढे नाही, त्याचं तिकीट हरपलं त्याचे पेढे. काय करावं अशा विचाराला महाराज? दुर्योधन अशा वाईट विचाराने जगणारा होता. नेहमी दुसऱ्याचं वाईट व्हावं या विचाराने जगणारा दुर्योधनाची वृत्ती होती महाराज. मग दुर्योधनाने हे ऐकलं आणि सांगितलं विदुर काकाला, माझ्या राज्यामध्ये थांबायचं नाही. या म्हाताऱ्याला इथं कोणी बोलिलं? अरे खातो इकडचा आणि गातो पांडवाच्या बाजूने. काढून दिलं महाराज विदुर काकाला. विदुर काकाने सर्वस्वाचा त्याग केला आणि हस्तिनापुराच्या उत्तर दिशेला झोपडं करून राहायला लागले. सर्व अंगाचे कान करून ऐका बरं का दादा. हस्तिनापुराच्या उत्तर दिशेला झोपडं करून राहायला लागले की युद्ध ठरलं होतं त्यांचं 18 दिवसाचं. कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध ठरलं होतं. आणि एक वेळेस धर्मराजे सांगायला गेले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याजवळ, देवा अरे युद्ध होणार आहे, 18 अक्षय योनी सेना मरणार आहे, त्यामध्ये एवढा मोठा अनर्थ घडणार आहे आणि जेवढेही मारल्या जातील तेवढे आपल्या घरातलेच मारले जातील. मग काय विचार आहे धर्मराजे तुमचा? प्रभू माझी एकच इच्छा आहे की तुम्ही शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुराला जा. शिष्टाई करण्यासाठी म्हणजे तुम्ही समजून सांगण्यासाठी जा दुर्योधनाला. अरे 5 जण भाव आहे, 5 जणांच्या उपजीविती करता 5 जरी गाव दिले तर त्याच्यामध्ये खुश आहे, ते त्याच्यात ते आनंदी आहे, हे समजून सांगण्यासाठी जा दुर्योधनाला. मी भाव सांगतो बरं का, बाहेर जाणार नाही. आणि नेमके भगवान कृष्ण परमात्मा हस्तिनापुराला शिष्टाई करण्यासाठी येणार होते आणि तिकडे हस्तिनापुराच्या उत्तर दिशेला झोपडे करून जे राहत होते त्यांचं नाव आहे विदुर काका. एवढा भाव आहे अंतःकरणामध्ये, आवड प्रेम श्रद्धा विश्वास. भगवान कृष्ण परमात्म्याची बालमूर्ती आहे, त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. काय नाव आहे दादा? सुलभा नाव आहे. आणि त्यांनी 12 वर्षाचा उपवास धरला होता भाऊ. किती? आपण 15 दिवसातून एकादशीचा उपवास धरतो आजचा, पण त्यांच्या घरी 12 वर्ष उपवास होता महाराज. एक टाइमच जेवायचं. मग भगवान परमात्म्याची पूजा करावी, पहाटे उठावा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीकडे बघावा आणि भगवंताकडे पाहिल्याच्या नंतर डोळ्यात पाणी यायचं आणि एकच म्हणायचं, ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिना हमरा कोण नाही. देवा तू सोडून आम्हाला कोणीच नाही. खरंच सांगा, छातीवरती हात ठेवून दादा, आपल्याला वारकऱ्याला विटेवरचं सोडून कोण आहे वर दादा? देवाकडे बघून रडावं महाराज आणि सांगितलं, देवा कधी येणार माझ्या घरी? एवढा भाव होता अंतःकरणामध्ये. आणि विदुर काका नेमके समिधा आणण्यासाठी अरण्यामध्ये गेले होते आणि इकडे गर्जना झाली. राजाधिराज द्वारकाधीश कृष्ण परमात्मा हस्तिनापुर में शिष्टाई करने के लिए पधारे, अशी गर्जना झाली. आणि विदुर काकाच्या कानावरती ते शब्द पडले. विदुर काका पळत 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 घरी आले आणि सुलभा काकीला सांगितलं, ऐक सुलभे, ऐकलं का तू?
अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भक्त वत्सल करुणा वरुणालय गोपपती गोपीपती रास राशेश्वर नंद नंद आनंद घन द्वारकाधीश भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये शिष्टाई करण्यासाठी येणार आहे असं म्हटल्याच्या नंतर डोळे पाणवले महाराज. सांगितलं अहो तो भगवान परमात्मा हस्तिनापुरात येणार आहे तर आपल्या झोपडीमध्ये आणा ना त्याला, आपल्या झोपडीमध्ये आणा ना त्याला. सांगितलं सुलभे तुझ्या भक्तीला साष्टांग प्रणिपात आहे पण तो आपल्या झोपडीमध्ये येणार नाही. दुर्योधनाने त्याच्या स्वागतासाठी 13 कोसापर्यंत फुलं टाकलेले आहे आणि 56 पदार्थाचे भोग लावलेले आहे. आपल्या गरीबाच्या झोपडीत काय येणार तो? डोळे भरून आले. पण सुलभा काकी काय म्हटलं माहिती का, मला पूर्ण विश्वास आहे तो गरीबाकडेच येत असतो. म्हणतात ना आएगा 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 मुझे पूरा मुझे पूरा है विश्वास ठाकुर आएगा, 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 मुझे पूरा है विश्वास ठाकुर आएगा. ते म्हटले मला पूर्ण विश्वास आहे तो गरीबाकडेच येत असतो. आएगा 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 मुझे पूरा मुझे पूरा मुझे पूरा है विश्वास ठाकुर आएगा. मला पूर्ण विश्वास आहे तो गरीबाकडेच येत असतो. अगं सुलभे येणार नाही, आपण त्याच्या देवदर्शनासाठी जाऊ म्हणे, त्याच्या दर्शनासाठी जाऊ आपण. आणि सर्व स्वागतासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहे, फुलं हातामध्ये घेतलेले आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ येणार आहे. पुन्हा एकदा गर्जना झाली भगवान श्रीकृष्ण परमात्मा येणार असा म्हणून. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ त्या ठिकाणी येऊ लागला आणि अंतःकरणामध्ये एकच भाव होता, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एकदा जरी माझ्याकडे पाहिलं तर 12 वर्षाचा उपवास माझा सफल झाला असं सांगितलं. भगवान परमात्म्याचा रथ यायला लागला दादा. त्या ठिकाणी रथ येत असताना नेमकी टाचा उंच करून असं पाहावं. ऐका ना दादा, असं टाचा उंच करून पाहत होते भगवान परमात्म्याकडं. एकच भाव होता, भगवान परमात्म्याने माझ्याकडे पाहावा. आणि नेमके भगवान परमात्मा एवढा चतुर आहे ना दादा, तो आला रथ घेऊन आणि अशी एक हातातली एक वस्तू घेतली ना, वस्तू होती हातातली, त्याने अशी खाली टाकली आणि खालची वस्तू उचलण्यासाठी असा खाली वाकला, असा खाली वाकला ना दादा. त्याच वेळेला सुलभा काकीकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. स्मित हास्य केल्याच्या नंतर महाराज एवढा आनंद वाटला, मोठमोठ्याने नाचायला लागल्या सुलभा काकी, मोठमोठ्याने नाचायला लागल्या. माझा 12 वर्षाचा उपवास सफल झाला. त्या देवाने पाहिलं माझ्याकडे, इतका आनंद वाटला. आणि नंतर रथ पुढे निघून गेला. सुलभा काकी निदूर काका घरी आले आणि शिष्टाई भरली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी बसलेले आहे आणि विदुर काका त्या ठिकाणी, विदुर काका घरी गेले होते. आणि नेमके द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, धृतराष्ट्र आहे, दुर्योधन आहे त्या ठिकाणी सभेमध्ये. आणि सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्योधनाला विचारलं, अरे दुर्योधना, अरे पांडवाच्या वाटेची श्रीमंती तू संपत्ती देण्यासाठी तयार नाही, पण ते 5 जण भाव आहे, 5 जणांच्या उपजीविके करता 5 जरी गाव दिले तर ते 5 जण भाव त्याच्या समाधानी आहे. दुर्योधन 5 गाव देण्यासाठी तयार झाला बाबा. काय झालं? 5 गाव देण्यासाठी तयार झाला दुर्योधन. भगवान परमात्म्याचं अवताराचं परम प्रविजन पूर्ण होणार नव्हतं. भगवान परमात्म्याने चिंता केली, अरे यांनी जरी 5 गावं दिले तर युद्ध होणार नाही. युद्ध झाल्याच्या नंतर माझा अवताराचं जे परम प्रविजन आहे ते पूर्ण होणार नाही. भगवान परमात्मा चिंता करायला लागले आणि भगवान परमात्म्याने एकच केलं महाराज,
एवढे असे गाव मागितले. तो चतुर आहे ना महाराज. चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, किंवा देव चतुर जाणूनी अंतर वर्तत असे. महाराज ज्या भगवंतानी एवढे लोक जन्माला घातले ते एवढे चतुर आहे, तर ते देव किती चतुर असत. मी एकदा पारनेर तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो बाबा, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर लोक पाय पडून दक्षिणा देत असते. आपल्याकडे देते का आजी? बघू आता कीर्तन झाल्यावर कळन मला. लोक पाय पडून दक्षिणा देत होते. कोणी 20 ठेवीत होते, कोणी 50, कोणी 100, कोणी 200 असे ठेवीत होते. जसे पायावरती येत होते तसे मी खिशात घालीत होतो बाबा. नेमकी शेवटला 4-5 म्हाताऱ्या राहिल्या. मी म्हटलं आता येणी सुद्धा दक्षिणा ठेवली पाहिजे. पायावरती येणी सुद्धा दक्षिणा ठेवली पाहिजे. मी काय केलं माहिती का, हळूच घेऊन 20ची नोट काढली आणि पायावरती ठेवली. म्हटलं हिच्याकडे बघून अजूक ठेवते. म्हाताऱ्या आल्या आणि त्यांच्याबरोबर एक नातू होता, आणि ते पाय पडल्याने त्या नातूला सांगितलं एका म्हातारीने, पाप्या बाबाचा प्रसाद घे म्हणे. बाबाचा प्रसाद घेतले ना दादा 20 रुपये. मला सांगा माणसं एवढे चतुर आहेत, तो देव किती चतुर असेल. त्याने असे गाव मागितले महाराज. भगवान परमात्म्याने असे गाव मागितले, इंद्रप्रस्थ, वानप्रस्थ, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद असे मोठमोठाले गाव मागितल्याच्या नंतर भारतात राहत तरी काय. दुर्योधन गरजला, आणि गरजल्याच्या नंतर सांगितलं अरे जा, सुईच्या टोकावरती माती बसेल एवढी सुद्धा देणार नाही युद्ध केल्याशिवाय. त्याच वेळेला शिष्टाई संपली. भगवान परमात्मा उभा राहिले आणि निघाले महाराज. त्याच वेळेला धृतराष्ट्र आले आणि सांगितलं प्रभू भावाचा वाद आहे, याच्यामध्ये तुम्ही पडू नका. तुमच्यासाठी 56 पदार्थ बनवलेले आहे, ते जेवणासाठी चला. त्यावेळेला भगवान परमात्म्याने एकच वाक्य वापरलं, जो मेरी नहीं सुनते. लक्ष देऊन ऐका बरं का. एक वाक्य वापरलं, जो मेरी नहीं सुनते उनके घर में खाना नहीं खाता. मग द्रोणाचार्य आले, प्रभू त्यांच्या घरी नसले तर माझ्या घरी चला. पुन्हा एक वाक्य वापरलं, जो मेरी नहीं सुनते जो उनकी सुनते है उनके घर भी मैं खाना नहीं खाता. मग उद्धवाने विचारलं प्रभू कुठं जायचं. उद्धवजी चल विदुरा घरी जाए. 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 बड़े बड़े मंदिर कोने काम के. बड़े बड़े मंदिर कोने काम के. भाव लागत नहीं पावे. जल विदुरा घरी जाए. उद्धवजी चल विदुरा घरी जाए. उद्धवजी चल विदुरा घरी जाए. उद्धवजी चल विदुरा घरी जाए. एकच सांगितलं, उद्धवजी कुठं जायचं. विदुराच्या घराला जायचं. त्या जगाच्या मालकाने, ब्रह्मांडाच्या चालकाने महाराज 56 पदार्थावरती लात मारली आणि एका गरीबाच्या झोपडीकडे निघाला. तो एकच आहे, बडे बडे मंदिर कोण काम के. भाव अदब नहीं पावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. नरम बिछाने पलंग गादी गरीबाची घोंगडी बरी. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. महाराज तो ब्रह्मांडाचा मालक निघाला महाराज विदुर काकाच्या झोपडीकडे. आणि त्या ठिकाणी नेमकी विदुर काका देवदर्शनासाठी गेले होते. सुलभा काकी स्नान करण्यासाठी मोरीमध्ये बसल्या होत्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजी मागं त्या ठिकाणी आलेले आहे. आणि झोपडी जवळ आले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि आवाज दिला, काका. काका आवाज दिला. सुलभा काकी स्नान करण्यासाठी बसल्या होत्या. मला भाव सांगायचा बरं का. सुलभा काकी स्नान करण्यासाठी बसल्या होत्या
चोळी काढून ठेवली होती, पदर खाली पडला होता, डोक्याला वारुळाची माती लावली होती. पूर्वीच्या महिला मंडळी डोक्याला वारुळाची माती लावल्या जायची. आता शिक्काई, प्रो, डव आदी करून भरपूर काही निघलं आहे का नाही. पण पूर्वीच्या महिला मंडळी डोक्याला वारुळाची माती लावल्या जायची. नेमकी डोक्याला वारुळाची माती लावली होती. नेमकी पहिलाच तांब्या डोक्यावरती घेतला होता आणि पुन्हा आवाज आला भगवंताचा, काका काका. आवाज दिल्याच्या नंतर सुलभा काकीला असं वाटलं कोणीतरी असेल जवळच, मनावर घेतलं नाही. भगवान परमात्म्याने थोडा वेळ झाला आणि पुन्हा तिसऱ्यांदा आवाज दिला, काका काका. हा आवाज कानावरती पडल्याच्या नंतर सुलभा काकी भानावरतीच राहिल्या नाही. डोकं पाण्याने मातीने भरलेलं, पदर खाली पडलेला, चोळी काढून ठेवलेली, अशा अवस्थेमध्ये पळत 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 जवळ आल्या, कडेच्या दरवाजा जवळ आल्या आणि उघडलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिलं तर डोळे भरून आले. उद्धवाने विचारलं, प्रभू हे काय सोंग आहे म्हणे, तुम्ही तर म्हटले लय भाविक आहे, हे काय सोंग आहे. तिने उद्धवा हिच्या अंतकरणातला भाव बघत राय रे. प्रभूजी या आतमध्ये सुलभा काकीने बोलिलं आणि वळणीवरची घोंगडी काढली आणि बसण्यासाठी टाकले महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजी बसलेले आहे त्या ठिकाणी, पण भाव एवढा टोकाला गेला होता, एवढा टोकाला गेला होता, स्वतः त्या घोंगडीवरती स्वतः सुलभा काकी बसल्या आणि भगवान परमात्माला भुईला बसवलं. एवढंच नाही, थोडा वेळ झाल्याच्या नंतर गप्पा झाल्या आणि गप्पा झाल्याच्या नंतर सुलभा काकीने विचारलं, प्रभू काय देऊ तुम्हाला खाण्यासाठी. भगवंताने एक केळीचं डझन आणलं होतं दादा, ते समोर ठेवलं. त्याने प्रभू केळी सोलून देते तुम्हाला. केळी सोलून द्यायला लागलंय. भगवंताकडे पाहता पाहता आतमधला गाबडा वेळ झाला आणि थोडा वेळ झाल्याच्या नंतर विदुर काका देवदर्शनावरून आले आणि बाहेरून पाहिलं तर भगवान परमात्मा भुईला बसलेले, सुलभा काकी वरती बसलेला, पदर खाली पडलेला, चोळी काढून ठेवलेली, डोकं पाण्याने मातीने भरलेलं, हे सर्व दृश्य विदुर काकाने पाहिलं तर आवाज दिला, सुलभे सुलभे. हा आवाज कानावरती पडल्याच्या नंतर भानावरती आल्या आणि अंग झाकीत मोरीमध्ये निघून गेल्या. विदुर काका त्या ठिकाणी आले, भगवान कृष्ण परमात्माला साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, प्रभू का हा पापाचा बोजा आमच्या डोक्यावर टाकतोस रे प्रभू. तिनं दिलेली साल तू खावा, तिनं स्वतः गाभा खावा, तिनं वरती घोंगडीवरती बसावा, तुनं भुईला बसावा. का हा पापाचा बोजा आमच्या डोक्यावर टाकतो, तुझ्या घरी काही कमी आहे का प्रभू. डोळे पाण्याने डबडबले. भगवान कृष्ण परमात्म्याने विदुर काकाला मिठी मारली कडकडून आणि सांगितलं, काका सोन्याच्या ताटात वरपंगी भाव असणारे फुगीर माणसं किती जेव घालतात, पण मी घरी आल्याच्या नंतर पदर खाली पडला हे ज्याला कळत नाही, डोकं पाण्याने मातीने भरलेलं आहे हे ज्याला कळत नाही, चोळी काढून ठेवलेली आहे हे ज्याला कळत नाही, असा ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे असे माणसं मला आवडतात रे विदुरा. डोळे पाण्याने मातीने भरलेले. थोडा वेळ झाल्याच्या नंतर भगवंताने पुन्हा सांगितलं, प्रभू मला भूक लागली. विदुराला सांगितलं मला भूक लागली. त्याच वेळेला केळी सोलून दिल्या महाराज आणि गाभा हातात दिला आणि गाभा खात असताना भगवान परमात्म्याने पुन्हा एक वाक्य वापरलं, काका जो छिलके में जो मजा आई वो केले में नहीं आई. जी सालीमध्ये मजा आली ती गाभ्यामध्ये नाही आली तेव्हा. असं विचारलं आणि नंतर महाराज डोळ्याने पाण्याने डबडबले. मला एकच सांगायचं याच्यामधून, देवाला जर आपलंसं करायचं असलं तर अंतकरणामध्ये फक्त भाव पाहिजे. त्याला प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला आजची दुष्काळ
थोर प्रेमाचा भुकेला हो थोर प्रेमाचा भुकेला आई दुरुसा त्याला अंतकरणामध्ये फक्त भाव लागतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला भाव आहे. देवाकडे दुष्काळ आहे कशाचा? पैशाचा नाही, भावाचा दुष्काळ आहे महाराज. त्याला भाव पाहिजे अंतकरणामध्ये, दुसरी कुठलीच गोष्ट नाही पाहिजे महाराज. अंतकरणाचा जो निर्विकल्प जो प्रवाह आहे त्याला भाव असं म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवाला जर आपलंसं करायचं असलं तर दुसरं तिसरं काहीच लागत नाही, भाव पाहिजे महाराज. भाव ऐका, आपल्या अंतकरणामध्ये भावच राहत नाही दादा. देव कसा आपला होईल? नुसता वरवर परमार्थ आहे महाराज काही काही लोकांचा. एका गावामध्ये कलेक्टर साहेब आले, श्याम महाराज कलेक्टर साहेब आले. सांगितलं आज आपल्या गावामध्ये शासनाचा जार आलेला आहे. ज्या ज्या भाविकाच्या काळामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्यांना 2-2 लाख रुपये देण्यात येणार आहे. लोकांनी रात्रीतून गाड्या केल्या महाराज. काही पंढरपूरला गेले, काही पैठणला गेले, इथं जवळ मोठमोठ्याल्या माळी घालून आले महाराज. कुत्र्याला मारल्याच्या नंतर वळ उमटण एवढ्याला वाळी घालून आले, मोठमोठ्याल्या माळी घातल्या महाराज. आणि आले दुसऱ्या दिवशी कलेक्टर साहेब आले. सांगितलं कालचा जो जार होता तो चुकीचा आहे. देवगाव आणि एकतुनीच्या मध्ये पूल बांधायचा आहे, त्या पुलाखाली 5 वारकरी घालायचे आहे. लोकांनी तडातड माळी तोडल्या. काही म्हटले राम भाऊ तुला सांगितलं होतं या वारकऱ्याच्या माळकऱ्याच्या नादी नको लागू. गेले का नाही 600 भाड्याला. विठाला 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 600 भाड्याला गेले राम भाऊ. आणि सांगितलं देवगाव आणि एकतुनीच्या मध्ये पूल बांधायचा आहे, त्या पुलाखाली 5 वारकरी घालायचे. म्हटल्याच्या नंतर लोकांनी माळी तोडल्या महाराज. नाही असे बापू सारखे काही लोक होते महाराज, माळकरी हाडाचे वारकरी, आपले माने महाराजांसारखे हाडाचे वारकरी होते महाराज. ते आले समोर, कलेक्टर साहेब आम्हाला पुलाखाली घातलं तरी काही हरकत नाही, पण आम्ही माळी काढणारच नाही म्हणे. तर कलेक्टर साहेब म्हणे हे खरी माळकरी आई यांना 5-5 लाख रुपये देऊन टाका. किती देऊन टाका? 5-5 लाख रुपये देऊन टाका. त्यावेळेला बाकीचे म्हणत होते मई माळी इथंच होती ना, कुठं गेली? इथंच होती ना. महाराज अंतकरणामध्ये भाव पाहिजे, त्याला दुसरं काहीच नाही लागे. काही न लगे एक भावाची कारण, काहीच लागत नाही दादा. त्याला तेव्हा आपलंसं करायचं असलं फक्त अंतकरणामध्ये भाव पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुकाराम महाराज काही न लागे एक भावची कारण, काही न लागे एक भावची कारण, काही न म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची,
करिता भरमारी दुरावाची दुरी करिता भरवडी वडी 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 दुरावाची दुरी करिता भरमारी दुरावाची दुरी करिता भरमारी दुरावाची दुरी सांगत तुम्हाती तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे श्रीमंत आहे. श्रीमंत माणसाच्या बंगल्याला किती दरवाजा असते, कुठूनही शिरा. तर काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाचे किंवा यावी न असता अनेक पै साधन वाहत असे आन विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात देवाला जरी आपलंसं करायचं असलं तर अंतकरणामध्ये भाव पाहिजे. तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात. चला आता अभंगाच्या प्रथम चरणात सेवेकर्त्यांनी म्हणलेला अभंग तुकाराम महाराजचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तुम्ही विठ्ठलाला बजा सांगतो. तर 3 अभंग आहे. सांगत असताना बघा 3 चरणाचा अभंग आहे, पण सांगत असताना अधिकार लागतो. लक्ष देऊन ऐका बरं का. सांगत असताना अधिकार लागत असतो. सांगत असताना 3 गोष्टी लागत असतात. लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट अधिकार लागतो, दुसरी गोष्ट अनुभव लागतो, आणि तिसरी गोष्ट हिताचं लागतं. तर या जगामध्ये सांगत असताना पाहिलं गेलं तर अनेक सांगणारे आहे, एवढे सांगणारे आहे, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहे बाबा. पण सांगतं कोण आणि सांगतात कोणाला याला फार महत्त्वाचं आहे. म्हणून पहिली गोष्ट अधिकार लागतो. अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतराला सांगावं, याला म्हणतात अधिकार. सोप्या भाषेत बाप मुलाला म्हणतो बाळा बिडी पेटून आण. पोरग जातं चुलीवरती बिडी धरतं, बापाकडे वडीत वडीत येतं आणि बिडी नेमकी विझून जाते. बाप म्हणतो मूर्खान आलाय का? अरे साधी जीवनात बिडी पेटून आणता येत नाही, याच्या व्यतिरिक्त काय करशील? पोरग म्हणतं मला चॅलेंज. आता जातो बिडी पेटून आणतं, आणि बिडी अशी एक इमानदार जात आहे भाऊ की वडल्याशिवाय पेटत नाही. पोरग गेलं चुलीवरती धरली बिडी आणि वडीत 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 बापाकडे आलं. बाप म्हणतो अरे बाळा अरे बिडी वडतो. अरे बिडी वडणं चांगलं नसतं, बिडी वडणं. नेमके बाप बिडी वडत वडत पोराला सांगित होता. पोरग म्हटलं, पोरग ऐकणारं हुशार होतं, ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिटकली तरी सुद्धा तुम्ही फेकून द्यायला तयार नाही, मला म्हणतात बिडी वडणं चांगलं नसतं. बापाला जर असं वाटत असेल माझ्या पोराने बिडी वढू नये, तर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला गेली पाहिजे. येदेद आचरती श्रेष्ठा तत्र देवेत तरुजना. श्रेष्ठ व्यक्ती ज्याप्रमाणे आचरण करीत असते त्यांच्याकडे बघून इतर लोक आचरण करत असतात. म्हणून घराचा करता माणूस चांगला असावा मग घर चांगलं राहतं. तालुक्याचा करता माणूस चांगला असावा मग गाव चांगलं राहतं. जिल्ह्याचा असावा मग तालुके चांगले राहते. आणि राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं. आणि देशाचा पंतप्रधान चांगला असावा मगच नोटा बंद पडतात. बरोबर का? मोदींनी नोटा बंद करून चांगलं केलं का वाईट केलं एवढा मी अर्थतज्ञ नाही, पण एक गोष्ट मात्र चांगली घडली महाराज. बाया कधीच सांगित नव्हत्या किती पैसे चोरून ठेवले मालकाच्या व्यतिरिक्त, तेवढेही त्यावेळेला मालकाकडे आले. एवढं मात्र चांगलं झालं. आणि अशा गडबडीने मध्ये महाराज नेमके मी पुण्याला गेलतो कीर्तनाला. त्याच्या अगोदर म्हटलं आईला, म्हटलं काही पैसे असले तर दे. म्हटलं पंढरपूरला पंगत आहे म्हटलं. नेमके आज कालच काला झालं नेमके आमच्या कार्यक्रमाचा.
म्हटलं पंगत घालायची, म्हटलं पंढरपूरला काही पैसे असले तर दे म्हटलं. माझी आई म्हटली महाराज, त्याने बाळा बाळा माझ्याकडे कुठून पैसे यायचे, तूच माझी नोट आहे, तूच माझं सोनं आहे म्हणे. म्हटलं बरं बरं बरं. मी गेलो कीर्तनाला पुण्याला आणि कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर पुण्यावरून नेमके येत होतो, नेमके कटणीच्या दुकानामध्ये गेलो होतो दादा. कटणीच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं नेमकी एकच वाजत होतं, मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, 1000 और 500 की नोट बंद होने वाली है. आणि 1 मिनिटाला वाजत होतं दादा तिथं. किती? 1 मिनिटाला तेच वाजत होतं, मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, 1000 और 500 की नोट बंद होने वाली है. 1 मिनिटाला वाजत होतं त्या नाव्याच्या दुकानामध्ये, कटणीच्या दुकानात 1 मिनिटाला वाजत होतं. मी त्याला विचारलं, म्हटलं दादा अहो 1 मिनिटाला वाजू राहिलं, दुसरं काही लावा ना. त्याने महाराज हेच लावून द्यायचं. म्हटलं हेच कशासाठी लावलं? त्याने महाराज हे ऐकल्याच्या नंतर लोकांचे केस टाईट होते आणि लोकांचे केस टाईट झाल्याच्या नंतर कापाला जड जात नाही. काय करावं महाराज. आणि नेमकी मी घरी आलो, त्या दिवशी घरी आलो, नेमकी आमच्या आईने मला बोलवलं. काय म्हणे? इकडे म्हणे. म्हटलं काय? तर माझ्याकडे पैसे म्हणे. किती? 25,000. म्हटलं चुलीमध्ये टाक, 2 जण 2 कप चहा पिऊ. म्हटलं बाकी काही नाही. मला हे सांगायचं, देशाचा कर्ता चांगला असावा मग देश चांगला राहतो. एकटा भारताचा पंतप्रधान भारत बदलू शकत नाही महाराज. लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. सांगू का आपली इमानदारी? इथे पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवा लागतो, एवढे इमानदार लोक आहे महाराज. बसमध्ये सूचना द्यावा लागतं, इथं थुंकू नका, त्या सूचनेवरती लोक थुंकतात. मंदिरात लिहावं लागतं, पादत राणे बाहेर काढा, लोक चपला घालून मंदिरात जातात. एकटा भारताचा पंतप्रधान भारत बदलू शकत नाही, आपणही बदलणं गरजेचं आहे. बापाला जर असं वाटत असेल माझ्या पोराने तंबाखू खाऊ नये, बिडी ओढू नये, तर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे. एक वर्ग माझ्या त्या 3-3 घुटक्याच्या पुड्या खात होतं आणि तंबाखू चोळीत होतं. अरे म्हटलं बाळा, तू लाज वाटत नाही का माझ्या त्या तंबाखू खातो? त्याने महाराज बापाला घाबरत नाही, तुम्हाला कुठून घाबरणार? नेमके योगायोगाने त्याचा बाप पुढून आला. बाप पुढून आल्याला पोराने पाहिलं, नेमके तंबाखू चोळणारा हात असा माग घेतला. म्हटलं बाळा, आता का हात माग घेतला? आता का तंबाखू चोळीत नाही? बापाला पाहून घाबरला ना. म्हटलं आता का खात नाही म्हटलं तंबाखू? त्याने बापाला घाबरून हात माग घेतला नाही म्हणे महाराज. बाप एवढा नालायक हे याच्यातली आरती घेतो म्हणे. बाप जर मुलाच्या हातातून अर्धी तंबाखू घेत असेल तर बापाने मुलाकडून चांगली वागण्याची अपेक्षा करणं चुकीची कल्पना आहे महाराज. तसं आज जगाचे रक्षकच जगाचे भक्षक झालेले आहे महाराज. ज्याच्याकडे समाज सुधारण्याची जबाबदारी आली त्यांना सुधारणं फार गरजेचं आहे महाराज. समाज सुधारकच जर बिघडायला लागले, समाज सुधारायचं कोणी महाराज? ज्याच्याकडे आज अपेक्षा होते त्यांनीच जर आज शेतकऱ्याला मारलं तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे महाराज? मी सांगेल आज समस्या त्याच आहे, चेहरे फक्त बदललेले आहे. विठ्ठल विठ्ठल बरं ठीक आहे. अधिकार सांगत होतो, अधिकार असला पाहिजे माणसाकडे. आधी आपण करावं मग इतराला सांगावं, त्याला म्हणतात अधिकार. मग तुकाराम महाराजकडे अधिकार आहे का आपल्याला सांगण्याचा? हो आहे अधिकार. तुकाराम महाराजचा अधिकार सांगायला गेलं तर एकच प्रमाण देऊन सांगेल, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठाव, वेदाने वाहवा भारमाता, किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकाराम महाराजचा अधिकार आहे. बरं आहे, अधिकारच असून जमत नाही, सांगत असताना अनुभव सुद्धा पाहिजे. अनुभवाले अंग तेरा जगावे तसे, तेरा जगावे तसे, तेरा जगावे तसे. अनुभवाले अंग तेरा जगावे तसे, तेरा जगावे तसे, तेरा जगावे तसे.
तुकाराम महाराज म्हणतात मला जे अनुभव आले तेच अनुभव तुम्हाला देत आहे. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. किती अभंग पाठ केले याला किंमत नाही. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे. किती अभंगाचा अर्थ कळतो यालाही किंमत नाही. किती अभंग आचरणामध्ये आणले, किती अनुभवात आणले याला फार मोठी किंमत आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात बाबा जसे जसे माझ्या जीवनामध्ये अनुभव आले तसे तसे तुम्हाला देत गेलो. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. हा घ्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. तुकाराम महाराज म्हणतात जसे जसे अनुभव आले तसे तसे तुम्हाला घेत गेलो. मग ठीक आहे, अधिकार आहे, अनुभव आहे, त्यानंतर हिताचं सांगणं सुद्धा फार गरजेचं आहे. मग हिताचं सांगतं का तुकाराम महाराज आपल्याला? हो सांगता हिताचं. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्धी सेवा देवाची. मी सांगू हिताचं कोणी जरी सांगित असलं आपल्याला ते ऐकलं पाहिजे आपण. एखाद्या वेळेस श्रीमंताच्या दारामध्ये भिकारी जरी आला तर भिकाऱ्याचं सांग जर श्रीमंताच्या हिताचं असलं तर श्रीमंतांनी सुद्धा त्या भिकाऱ्याचं ऐकलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. सहज बोलणे हितमुपदेश. सहज बोलणे हितमुपदेश. सहज बोलणे हितमुपदेश. सायास चित्तवीती करोनी सायास चित्तवीती. सहज बोलणे हितमुपदेश. सहज बोलणे हितमुपदेश. मला हे सांगायचं आहे सहज बोलणे हित उपदेश बरोबर आहे महाराज. पण एखाद्या वेळेस लहान मुलगा जरी मोठ्या माणसाला सांगित असेल, लहान मुलाचं जर सांगणं मोठ्या माणसाच्या हिताचं असेल तर लहान मुलाचं सुद्धा मोठ्या माणसाने ऐकलं पाहिजे. एवढंच नाही, एखाद्या वेळेस मुलाचं सर सांगणं बापाच्या हिताचं असेल तर मुलाचं सुद्धा बापाने ऐकलं पाहिजे महाराज. असं झालेलं आहे महाराज. भागवतामध्ये हे सुद्धा उदाहरण सांगितलेलं आहे. मी जेवढे प्रमाण सांगितले, जेवढे उदाहरण सांगितले ते सर्व आहे. एखाद्या वेळेस मुलांनी जर बापाला उपदेश केला, मुलाचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल तर बापाने सुद्धा मुलाचं ऐकलं पाहिजे आणि ते ऐकलं महाराज. आपण पहिली श्रीमद भागवत कथेची जर सुरुवात पाहिली, पद्मपुराणातून एक कथा आलेली आहे महाराज. तुंगभद्र तटे पूर्व न भूतपतम न मुत्तमम यत्र वर्णेन स्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्परः आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारद स्रोतस्मारतेषु निष्णेव धुते इव भास्करः. तुंगभद्रा नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावरती एक आत्मदेव शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. सर्व अंगाचे कान करून ऐका बरं का दादा महाराज. थोडं एक उदाहरण सांगतो दादा, सर्व अंगाचे कान करून ऐका बरं का. मी जर कीर्तन बोर केलं तर तुम्ही म्हणता कोणी आणलं होतं त्या महाराजाला? काय कीर्तन केलं? सारं कीर्तन डोक्याच्या वरून गेलं, डोक्याच्या वरून गेलं. बरं तरी म्हणत नाही पायाच्या मधून गेलं, एवढं मात्र चांगलं आहे. सर्व अंगाचे कान करून ऐका. तुंगभद्र नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावरती आत्मदेव शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. कर्मकांडी आहे, वेदपाठी आहे, वेदामध्ये निपुण असणारा तो दशग्रंथी ब्राह्मण आहे. आणि त्याला एक पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली. धुंदुलीचं स्वभावाचं वर्णन करीत असताना एक श्लोक खर्च केलेला आहे. लोकवार्ता रथा क्रूरा प्राविशु बहुजल्पिका शुरा चक्रुह कृतेषु कृपाना कलह प्रिया. लोकवार्ता, त्या धुंदुलीच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. लोकवार्ता, तिला नेहमी लोकांसोबत बडबड करण्यासाठी आवडायची. तिला असं कथा कीर्तन म्हटल्याच्या नंतर झोप यायची आणि बडबड करायची म्हटल्यावर रात्र रात्र जागायची महाराज ती.
अशी ती धुंदुली होती. लोकवार्ता रथा क्रूरा, नेहमी क्रूर विचाराची जगणारी, नेहमी दुसऱ्याचं वाईट व्हावं या विचाराने जगणारी ती धुंदुली होती. आणि त्यांच्या जीवनामध्ये संतती नव्हती महाराज. काय नव्हतं? संतती. लक्ष देऊन ऐका, संतती न होण्याचे दोन कारण असते दादा. काही वेळेला प्रारब्धाचा प्रतिबंध आडा येत असतो म्हणून संतती होत नाही. आणि दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला शारीरिक प्रतिबंध आडा येत असतो, म्हणजे स्त्री मातृत्वाला योग्यता आहे, पिता पितृत्वाला योग्यता नाही, त्यावेळेला म्हणायचं शारीरिक प्रतिबंध आडा येतो. स्त्री मातृत्वालाही योग्य आहे, पिता पितृत्वालाही योग्य आहे, तरी सुद्धा संतती होत नाही, त्याला म्हणायचं प्रारब्धाचा प्रतिबंध आडा येतो. मग आत्मदेवाच्या जीवनामध्ये संतती होत नाही, त्यांनी संतती होण्यासाठी दान धर्म केला तरी सुद्धा संतती होत नाही. मला सांगा दादा, एखादं किती मोठं घर असू द्या, किती मोठं घर असू द्या, त्या घरामध्ये जर त्या मुलाचा रडण्याचा, हसण्याचा, बागडण्याचा, खेळण्याचा, रांगण्याचा जरी आवाज येत नसेल तर महाराज त्या घरामध्ये समाधान वाटत नाही. कारण की पुत्रहीन समे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. आत्मदेवाच्या जीवनामध्ये संतती नव्हती म्हणून शोक करत होता. आणि शोक एवढा केला तो आत्महत्येसाठी प्रवृत्त झाला. अरण्याने गेला महाराज, वनाच्या दिशेने गेला. लोक आत्महत्या हा शब्दच कसा पडला मला कळत नाही महाराज. आत्मा कधी मरतच नाही, जाळल्याने जळत नाही, पेटल्याने पेटत नाही. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेद द्यांत्यापो न शोषती मारुत. माझी आत्मा जळल्याने जळत नाही, पेटल्याने पेटत नाही. आत्महत्यासाठी प्रवृत्त कसे होते लोक काय माहिती. मग मला सांगा, आत्महत्या का करायची दादा? आपण काय सोबत आणलं? आपण आए थे इस दुनिया में तब जेब नहीं थी, जाएंगे इस दुनिया में तब भी जेब नहीं होगी. जीवन सिर्फ जेब भरने में क्यों गवा देते हो? ज्या वेळेला माणूस जन्माला आला होता, ज्या कपड्यात गुंडाळल्या जातं त्या कपड्याला खिसा नसतो. माणूस ज्या वेळेला मरतो, मेल्याच्या नंतर ज्या कपड्यात गुंडाळल्या जातं त्या कपड्यालाही खिसा नसतो. मग माणूस पूर्ण आयुष्य खिसा भरण्यातच का गमून टाकतो? मग मला सांगा, काय सोबत आणलं दादा आपण आणि म्हणून न्यायचं, म्हणून आत्महत्या करायची आपण? आत्महत्यासारखं पाप दुसऱ्या जगात कुठंच नाही महाराज. लोक छोट्या छोट्या गोष्टीचा आत्महत्याच परमप्रयोजन निवडतात महाराज. येणार आहे समस्या येते, शेतकरी वर्ग आत्महत्यासाठी प्रवृत्त होतात महाराज. आजची समस्या उद्याच्याला संपणार आहे, आजचा दुष्काळ उद्याच्याला संपणार आहे, पण आज तुम्ही जर गेले तर उद्याच्याला वापस येणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मेल्याच्या नंतर मला सांगा, तुमच्या समस्या कमी होत्या का? तुमचं शेतातलं धान्य घरी येऊन पडतं का घरचं धान्य मार्केटला जाऊन पडतं? मला सांगा, हे काहीच होत नाही. तुमचं घरचं धान्यही मार्केटला जात नाही, पण तुम्ही गेल्याच्या नंतर परत वापस येत नाही, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आत्महत्या करायची नाही महाराज. आज ह्या धार्मिक गोष्टीची गरज आहे, या कथा कीर्तनाची गरज आहे महाराज. आज काही अशा धार्मिक गोष्टीला काही लोकांचा विरोध असतो. अरे काय करायचे अखंड हरिनाम सप्ते? या अखंड हरिनाम सप्ते करणं म्हणजे गावाला बुडवणं आहे. 1-1.5 लाख रुपये होते, ते 1-1.5 लाख रुपये जर एखाद्या गरीबाला दिले तर ते तरी कारणे लागते, असं काही लोकांचं म्हणणं असतं. मी सांगेल दादा, 1-1.5 लाख रुपये एखाद्या गरीबाला दिले तर एकाची समस्या दूर होईल. पण या कीर्तनाचे संस्कार, या रामायणाचे संस्कार जर मानवी जीवनावरती पडले तर हजारो लोकांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही दादा. म्हणून आज कथा कीर्तनाची, भागवताची, रामायणाची, कीर्तनाची, या वारकरी संप्रदायाची गरज आहे महाराज. आज कालाची वारकरी संप्रदाय शिकवतो महाराज आपल्याला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. आपल्याला भूक लागली याच्याही पेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. पण आपल्याला भूक लागली पण आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं याला महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती म्हणतात दादा. आज धार्मिक गोष्टीची गरज आहे महाराज. पैसा नसल्याच्या नंतर सुद्धा माणूस समाधानी जीवन जगू शकतो, हे संप्रदाय शिकून देतो आपल्याला. आत्मदेवाने आत्महत्याचं परमप्रयोजन काढलं महाराज. आत्महत्यासाठी गेला आत्मदेव नावाचा ब्राह्मण. वनामध्ये गेला, त्याचा शोक करू लागला. एक संन्यासी आले, संन्याशाने सांगितलं अरे कोणीतरी रडतं. त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं रडण्यासाठी काय झालं? काही नाही म्हणे, मी जे गाय सांभाळतो तिला वासरू होत नाही, जे झाड लावलं त्याला फळ येत नाही, एवढंच नाही तर मला संतती सुद्धा होत नाही. त्याने बस तुझ्या जीवनातलं एवढंच दुःख आहे, याच्यासाठी रडतो म्हणे. त्याने तुझ्यासारखा समाधानी तूच आहे म्हणे. त्याने कसं काय?
तर ज्याला आहे त्याला विचारून पाहिजे ना म्हणे. तुला संतती नाही म्हणून रडतो ना, ज्याला आहे त्याला विचारून पाहिजे. संभाळीत नाही त्याचं दुःख आहे महाराज. ज्याला नाही त्याचं दुःख आहे. या जगामध्ये दुसरं कोण सुखी नाही, सुखीच नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोई तन दुखी, कोई धन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी. मग सुखी कोण आहे? सुखी राम के दास. या जगामध्ये सर्व दुःखी आहे. प्रत्येकाचं दुःख कसं आहे? जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे हो दुखिया बाबा, जो देखे हो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा। राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया गरीब बैरागी, दुखिया गरीब बैरागी, जो देखे तो दुखिया माया त्यागी रे, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा। जय देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोही नाही रे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. दादा लक्ष देऊन ऐका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण प्रत्येकाचं दुःख कसं आहे? वेगळं वेगळं आहे. सरपंचही दुःखी आहे, आमदारही दुःखी आहे, खासदारही दुःखी आहे, उपसरपंचही दुःखी आहे. कारण की पुढच्या वर्षी सरपंच पदाला नंबर लागतो की नाही म्हणून दुःखी आहे. सरपंच का दुःखी आहे? पुढच्या वर्षी आमदारकीला फॉर्म मिळतो का नाही म्हणून दुःखी आहे. आमदारही दुःखी आहे. या 5 वर्षाला खुर्ची मिळाली, पुढच्या 5 वर्षाला मिळते का नाही म्हणून दुःखी आहे. काळजी करू नका तुम्ही, आम्ही सुद्धा दुःखी आहे. गेल्या वर्षी एका मताचे 5-5 हजार भेटले, पुढच्या वर्षी 10-10 भेटते का नाही म्हणून दुःखी आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे दादा, पण प्रत्येकाचं दुःख कसं आहे? वेगळं वेगळं आहे. गरीबही दुःखी आहे, श्रीमंतही दुःखी आहे. गरीबाला अन्न मिळवण्यासाठी 2-2 किलोमीटरवरती फिरावं लागतं, आणि श्रीमंताला अन्न जिरवण्यासाठी 2-2 किलोमीटरवरती फिरावंच लागतं ना महाराज. जीवन जर समजलं तर एवढं अवघड काहीच नाही महाराज. जीवन समजलं पाहिजे फक्त माणसाच्या जीवनामध्ये, अवघड काहीच नाही महाराज. जीवन समजलं पाहिजे. आत्मदेवाला सांगितलं संन्याशीने, अरे तुझ्यासारखं समाधानी तूच आहे. तेव्हा तुम्ही संन्याशी लोक आहे, आमच्या संसारिक माणसाचं दुःख काय जाणतात तुम्ही? तेव्हा एखादा जर छोटासा मुलगा जर संसारामध्ये आला तर आनंद 2 पट होत असतो म्हणे. तुम्ही काय जाणता? त्याने बाकीचं ज्ञान सांगित बसू नका म्हणे. मला मुलगा कसं होईल हे सांगा म्हणे. तेव्हा तुझं नशीब जाणतो, तुझं भविष्य जाणतो. त्याचा हात घेतला आत्मदेवाचा, आणि त्या संन्याशांनी पाहिलं तर लक्षात आलं, अरे 1 जन्म नाही, 2 जन्म नाही, तुझ्या 7 जन्मापर्यंत पुत्र संततीचा योगच नाही म्हणे. त्याने महाराज एका जन्माचं दुःख घेऊन कुठंतरी फिरत होतो म्हणे, जगण्याच्या इच्छा बाकी राहिल्या होत्या. तुम्ही आता 7 जन्माचं दुःख टाकलं, आता इथंच आत्महत्या करतो म्हणे, आणि त्या आत्महत्याचं पातक तुमच्या डोक्यावरती लागेल. संन्याशी म्हटले, लेना एक और देना दो, कोणसी झंझट में आके गिर गया. तेवढे मला घेणं नव्हतं, देणं नव्हतं. मला असं वाटलं देवाच्या प्राप्तीसाठी रडत असावं, तू तर संसारासाठी रडतो म्हणे. मग काय तर मला संतती कशी होईल हे सांगा. मग त्या
संन्याशाने एक फळ दिलं. ते फळ घेतलं आत्मदेवाने आणि आत्मदेव एवढा आनंदी झाला, अरे 9 महिने 9 दिवसाने मला सुद्धा मुलगा होणार आहे. लोक मला वाज वाज म्हणत होते, लोकांचे तोंड बंद होणार आहे असं म्हणत घरी गेला आणि धुंदुलीच्या हातामध्ये फळ दिलं. धुंदुलीची संशयखोर बुद्धी होती महाराज, कुतर्क बुद्धी होती महाराज. काय होतं? कुतर्क बुद्धी होती, संशयखोर बुद्धी होती महाराज. धुंदुली म्हटली कुठून आणलं फळ? त्याने संन्याशीने दिले. हे फळ खाल्ल्याच्या नंतर आपल्याला 9 महिने 9 दिवसांनी मुलगा होणार आहे. त्याने महाराज मैं नहा धोके पवित्र होके हे फल खा लूंगी, आप जाइए. आत्मदेवाला तिथून काढून दिलं. धुंदुलीने ती फळ घेऊन चिंता करीत बसली. शेजारची आली आणि शेजारचीने सांगितलं, धुंदुली का रुसून बसली म्हणे? असं काही नाही म्हणे, हे फळ दिलं माझ्या पतिदेवाने, हे फळ खाल्ल्याच्या नंतर मला मुलगा होणार आहे. शेजारची म्हटली मग चांगलं आहे ना, हे फळ खाल्ल्याच्या नंतर मुलगा होत असला तर. ते म्हणे माझी एक समस्या आहे. काय समस्या आहे? हे फळ खाल्ल्याच्या नंतर माझं पोट मोठं होईल, पोट मोठं झाल्याच्या नंतर मला चालता येणार नाही, चालता आलंच नाही तर घरचं काम कोण करीन म्हणे बाई. धुंदुली म्हटली एक काम कर म्हणे, मला चालता येणार नाही, पळता येणार नाही, कुठं चालता येणार नाही, कामं करता येणार नाही. शेजारची म्हटली एक काम कर, तुझ्या नणंदला बोलून घे, वाटण तेवढं काम करून घे, बायाला लागतं तरी काय, चहाचा घोट आणि कुकाचा बोट तेवढं धकून जातं म्हणे. धुंदुली म्हटली ननन सारखी चोट्टी अख्ख्या देवगाव मध्ये सापडणार नाही म्हणे. त्याने माझ्या चांगल्या चांगल्या साड्या आहे म्हणे बाई, त्या जर नेल्या तर काय करणार म्हणे. महिला मंडळीचा जेवढा साड्यात जीव असतो तेवढा कशात राहत नाही बाबा. आमच्या भावाच्या सासूने आमच्या आईला हलकी साडी नेसवली. आमच्या आईला राग आला, असा हलका बोळा नेसत असते, अशी हलकी साडी नेसत असती, तसाच बोळा घेतला आणि त्या कपाटात टाकून दिला महाराज. काय काय बोललं जातं त्या साडीला यांनाच माहिती. आणि नेमक्या आमच्या भावाला मुलगा झाला. त्यावेळेला आमच्या भावाची सासू मुलगा पाहण्यासाठी आली. त्यावेळेला आमच्या आईने तीच साडी घेतली कपाटातली आणि तिला नेसवली. इथंही थांबलं नाही महाराज. आमच्या सासूबाई एवढ्या करामती होत्या. ज्या वेळेला आमच्या मावशीच्या पोरीचं लग्न जमलं, आमच्या मावशीच्या पोरीच्या लग्नामध्ये तीच साडी घेतली आणि तिला नेसवली मावशीला. आता सध्याला पैठणला पडेल आहे. पुढचा कार्यक्रम कधी ते पुढच्या कीर्तनात पाहू. विठ्ठल विठ्ठल साड्याचा एवढा जीव असतो तेवढा कशातच राहत नाही महाराज महिला मंडळीचा. त्याने माझ्या चांगल्या साड्या नेल्या तर काय करणार? त्याने एवढी समस्या दूर झाली. दुसरी काय समस्या आहे? त्याने अजून एक समस्या आहे. माझं पोट मोठं झालंय मी हे फळ खाल्ल्याच्या नंतर, आणि पोट मोठं झालं तर नाही मला पळता येणार नाही. शेजारची म्हटली तुला कुठं मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा म्हणे बाई. त्याने अजून एक समस्या आहे. काय समस्या आहे? त्याने काय नाही, हे फळ खाल्ल्याच्या नंतर पोट मोठं होईल. पोट मोठं झाल्याच्या नंतर शुकाचार्य जसे आईच्या पोटामध्ये 12 वर्षापर्यंत होते, तसे जर माझ्या पोटात राहिले तर एवढा वेदना सहन करणार नाही. शेजारचे म्हटले बाई तुला काय करायचं ते कर, मला भरपूर कामं पडले. निघून गेली तिथून. धुंदुलीची बहीण आली. धुंदुलीच्या बहिणीने सांगितलं हे फळ गाईला खाऊ घाल, 9 महिने 9 दिवसांनी मला मुलगा होईन, ते तुला देऊन टाकीन, बाकी काय राहिलं म्हणे, मला भरपूर असं धनद्रव्य दे. त्यानंतर 9 महिने 9 दिवस झाले. त्यानंतर धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला. तो मुलगा देऊन टाकला. आणि नंतर सकाळची वेळ झाली. सकाळची वेळ झाल्याच्या नंतर मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला. आत्मदेवाला एवढा आनंद वाटला, अरे माझ्याही घरामध्ये मुलगा जन्माला आला. आत्मदेवाने दान धर्म सुरू केला महाराज. दान धर्म केला. इकडं काही दिवस झाल्याच्या नंतर गायीने जे फळ खाल्लं होतं तिला गायीच्या गोठ्यात सुद्धा मुलगा जन्माला आला. आणि त्याचं सर्व मानवासारखं शरीर होतं, कानच फरक गायीसारखे होते महाराज. इकडे त्या मुलाला, दोन्ही मुलाला आणलंय. काही दिवसांनी त्यांचा नामकरण विधी ठेवण्यात आला. धुंदुलीने नेमके आत्मदेवाने ते मुलगा मांडीवरती घेतला. धुंदुलीपासून झालेला, धुंदुलीच्या बहिणीपासून झाला तो मुलगा मांडीवरती घेतला. आत्मदेव विचार करीत होता माझ्या मुलाचं नाव काय ठेवू, माझ्या मुलाचं नाव काय ठेवू. तेवढ्यात धुंदुली आली. ओ बालक, माझा मुलगा आहे, माझ्या मुलाचं नाव माझ्या अक्षरावरून आलं पाहिजे. तर माझं नाव धुंदुली आहे ना, त्याचं नाव धुंदुकारी ठेवा. असं म्हणतात बाई पुढं काही मालकाचं चालत नाही. ते खरंय का हो? तुम्हालाच माहित आहे. मग ते धुंदुलीपासून धुंदुकारी ठेवलं. आणि नंतर त्या गायीपासून जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवण्यासाठी घेतलं समोर.
पाहिलं त्याचं नाव काय ठेवायचं? मानवासारखं शरीर आहे, गायीसारखे कान आहे, म्हणून महाराज त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. नामकरणाचा विधी असा आहे बाबा, बरं का थोडक्यात. खरं तर म्हणजे बापानी मुलाला मांडीवरती घ्यायचं असतं आणि त्या मुलाचं नाव कोणतं ठेवायचं? बापानी मुलाचे 5 नाव ठेवले पाहिजे. किती? 5 नाव ठेवले पाहिजे. कोणकोणते? ज्या महिन्यात जन्म झाला त्या महिन्यावरून नाव ठेवलं पाहिजे. कुलदैवतावरून एक नाव ठेवलं पाहिजे. त्याच्या रास नावानुसार एक नाव येतं, ते एक नाव ठेवलं पाहिजे. व्यावहारिक कामासाठी हाक मारण्यासाठी एक नाव ठेवलं पाहिजे. एवढंच नाही तर ज्या दिवशी मुलाचं लग्न होईल त्या दिवशी मुलाला सांगायचं, बाबा तुझं असं एक नाव ठेवलं पाहिजे. एक गुपित एक नाव ठेवायचं असतं. असे 5 मुलाचं नाव ठेवायचे असते. आणि मुलाला मांडीवरती घ्यायचं, एक गव्हाची परत घ्यायची, एक सोन्याची काठी घ्यायची. मुलगा जरी विद्वान व्हायचा असला तर किती अक्षरी नाव ठेवायचं, मुलीच्या नावामध्ये कोणते अक्षर असावा कोणते नसावा, हा विधी मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, पण सांगण्यासाठी वेळ कमी आहे. तर बाकीच्या काही गोष्टी आहे. मग आत्मदेवाने त्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवलं. काही दिवस निघून गेले. केत काले न तौजाता तरुणोत्तनयुभू गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाकल. महाराज हे सर्व तज्ज्ञ लोक आहे, हुशार लोक आहे. या श्लोकाचा अर्थ तुम्हाला नाही कळणार, पण या सर्व महाराज मंडळीत कळणार. कारण की महाराज विद्वत्ता असावी. हे लोक विद्वान आहे म्हणून यांच्या पुढे विद्वत्ता मांडतो मी, बाकी काही नाही महाराज. बाहेर तर माहीत आहे महाराजांना कीर्तन. कारण की विद्वत्ता ही विद्वान लोकातच मांडावी, नको तिथं अवघड बोलून काही फायदा नसतो महाराज. आमचा एक मित्र होता, त्याला नको तिथं अवघड बोलण्याची सवय होती, साहित्यिक बोलण्याची सवय होती. मी म्हटलं, का रे तू काल कीर्तनाला येणार होता, का आला नाही? तो म्हटला, महाराज मी माझ्या 2 चाकी यानावरून मार्ग गमन करीत असता माझ्या 2 चाकी यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे, त्या वर्तुळाकार भागामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागावरती मईवरील पाषाणाने सजिद्र केल्यामुळे त्याच्यातील हवा नावाचा पदार्थ महद आकाशात मिलीन झाल्यामुळे तरितात मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बॉम्बल्या पंक्चर म्हणणं. पंक्चर म्हटल्यावर जर कळत असलं तर एवढं अवघड बोलण्याची गरज आहे का बाबा? महाराज कळतं तिथंच बोललं पाहिजे. काही लय बेकार आहे. आमचा एक डॉक्टर एक मित्र आहे, त्याला सुद्धा साहित्यिक बोलण्याची सवय होती. मी त्याला विचारलं, का रे? त्याच्या बेडवर पडलेल्या पेशंटला त्याने विचारलं, साहित्यिक बोलण्याची सवय होती, नको तिथं अवघड बोलण्याची सवय होती. ते बेडवर पडलेल्या पेशंटला त्याने विचारलं डॉक्टरनी, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? तो पेशंट काय म्हटलं माहिती का? तो म्हणतो, आली आसन गेली आसन, मी आपलं गार झोपीत होतो म्हणे. झालं का नाही बोबटा? नको तिथं अवघड बोलून काही फायदा नसतो महाराज. कळतं तिथंच बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल येत काले न तौजाता तरुण तनयभू गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदोकारी महाकल. ते 2 मुलं कसे निघले माहिती का? गायीपासून झालेला मुलगा तो विद्वान निघला, पंडित निघला, दशग्रंथी निघला गोकर्ण. आणि धुंदोकारी कसा निघाला? धुंदोकारी महाकल. जे खाऊ नाही ते खायचा, ब्राह्मण असूनही मांस भक्षण करायचा, गावातले लहान लहान मुलं खेळायला म्हणून घेऊन जायचा, आडात टाकून द्यायचा, मदिरा प्यायचा, वेश्याचा संग करत असाचा महाराज. एक सांगू दादा, कीर्ती जी आहे ना दोन्ही बाजूंना मिळत असते. एक चांगलं वागल्याच्या नंतरही कीर्ती मिळते, वाईट वागल्याच्या नंतरही. जेवढ्या लोकाला राम माहिती आहे तेवढ्याच लोकाला रावण माहिती आहे, जेवढ्या लोकाला कृष्ण माहिती आहे तेवढ्याच लोकाला कंस माहिती, जेवढ्या लोकाला गोकर्ण माहिती आहे तेवढ्याच लोकाला धुंदोकारी माहिती आहे. पण फरक आहे, एक विख्यात आहे आणि एक कुख्यात आहे. माणसाने असं जीवन जगलं पाहिजे, मरावे पण कीर्तिरूपी उरावे. तुका म्हणे एक उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे काय मरणे गीताय, तुका म्हणे का मरणे गीताय, तुका म्हणे का मरणे गीताय, तुका म्हणे मरणे गीताय. उत्तमची कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे,
सुखाची जना उत्तम जीवन कीर्ती उत्तम जीवन कीर्ती तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती ही अस्तित्व रूपाने राहिली पाहिजे. एक शेर सांगू दादा. जन्म लेना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिलों में जीवित रहना किए हुए कर्मों की बात है. मेल्याच्या नंतर सुद्धा लोकांच्या हृदयामध्ये घर करून जाणं केलेल्या चांगल्या कर्माची पावती असते महाराज. काही काही लोक एवढे तिरस्कृत जीवन जगतात, एवढे तिरस्कृत जीवन जगतात. काय उपयोग आहे महाराज असं जीवन जगण्यामध्ये. आमच्या गावातल्या एका पोराने बापाचे हाडं काशीला नेऊन टाकले. मी त्याला विचारलं, का रे बापाचे हाडं काशीला का नेऊन टाकले? आपल्याकडे कुठं टाकते? इथं नदीतच टाकते ना, गंगेला. मी म्हटलं त्याला विचारलं, म्हटलं का रे बापाचे हाडं काशीला का नेऊन टाकले? ते म्हणे, महाराज बाप एवढा नालायक होता, त्याच्या हाडाचे वारं पुन्हा महाराष्ट्रात येऊ नये म्हणे. एवढं लोकांचं त्यांनी चांगलं केलं म्हणे. गावातला कार्यक्रम कधी चांगला होऊ दिला नाही, गावातल्या लोकांना कीर्तनाला येऊ दिलं नाही, गावातला सप्ताह सुद्धा बिनविरोधात होऊ दिला नाही. एवढं लोकांचं चांगलं केलं. एवढं वाईट जीवन जगण्यासाठी हा नरदेव भेटला नाही महाराज आपल्याला. जीवन चांगलं जगलं पाहिजे माणसाने महाराज. कीर्ती दोन्ही बाजूने मिळते. गोकर्ण चांगला निघाला आणि धुंदुकारी वाईट निघाला. मग एक दिवस धुंदुकारी आला, बापाला लाथा मारल्या आणि सांगितलं धन कुठं आहे सांगा. त्यावेळेला आत्मदेव शोक करू लागला. लक्ष देऊन ऐका. आत्मदेव शोक करू लागला, अरे असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा मी वांज राहिला असतो तो बरं झालं असतो. सांगितलं, असोरो खल संसारो दुःख रूपी मोहक सुतम कस्य धनम कस्य स्नेह वांजवलती निशम. मी वांज राहिला असतो तो बरं झाला असता. नालायक मुलगा जन्माला आला. मला संन्याशांनी सांगितलं होतं देवाचं भजन कर. शोक करू लागला, पश्चाताप करू लागला. आयुष्य ही फार मोठी अवघड शाळा आहे. उद्याच्याला कोणता दिवस कसा येईल हे सांगता येत नाही. उद्याच्याला कोणत्या वर्गात परीक्षा द्यायची हे माहीत नाही. आणि तिथं कॉपी सुद्धा चालत नाही महाराज. कसा असेल कौल दैवाचा, कोण जाणेल रंग उद्याचा. माझा उद्याचा रंग कसा आहे, उद्याचा दिवस कसा आहे हे सांगता येत नाही माणसाला. मग आत्मदेव शोक करत होता. त्यावेळेला लक्ष देऊन ऐका. मुद्दा हा आहे माझा की गोकर्ण आला आणि सांगितलं, बाबा शोक करू नका तुम्ही. संसाराने कोणाला सुख दिलं बाबा? चक्रवर्ती राजाला जाऊन विचारलं तर सुख नाही. न चंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती नाम सुखम मस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन विचारलं तरी सुख नाही. तर संसाराने कोणाला सुख दिलं बाबा? तर मी काय करू सांग ना. तर बाबा तुम्ही एकच करा. धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मम शेवस्य साधू पुरुषा झी काम तृष्णाम अन्यस्य दोष गुण चिंतनमीमांश मुक्त्वा सेवा कथा रसमो नितराम पिबत्वम. सांगितलं बाबा धर्माचा आश्रय करा, साधू संतांची सेवा करा, दुसऱ्याचे गुणदोष पाहू नका, हे करा. मला हा मुद्दा आहे की एखाद्या वेळेस मुलाने जर बापाला सांगितलं, मुलाचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल तर बापाने सुद्धा मुलाचं ऐकलं पाहिजे. मग तुकाराम महाराज आपल्याला हिताचं सांगता का? हो सांगतात. हित व्हावे तरी दम्मदुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाचे, हित ते करावे देवाचे भजन, करून या मन शुद्ध भावे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. तुकाराम महाराज सांगतात, हिताचं सांगतात. तुकाराम महाराज का 3 गोष्टी आहे. अधिकार आहे, हिताचा आहे, अनुभव आहे. एवढ्याच गोष्टी असं चालत नाही. काही गोष्टी विचारल्याच्या नंतर सांगावा, काही गोष्टी न विचारता सांगावा, या साऱ्या गोष्टी असतात. मग तुकाराम महाराज आपल्या हिताचा उपदेश आपल्याला का करतात? तुम्ही आम्ही सुद्धा महाराज कसं आहे. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून या खऱ्या देवा. तुम्हा आम्हाला सुद्धा खऱ्या देवाचा विसर पडला, म्हणून तुकाराम महाराज आपल्या हिताचा उपदेश आपल्याला न विचारताच सांगतात. अभंगाच्या प्रथम चरण. सांगतो तुम्हासी रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी रे विठ्ठला,
शेवटचं एक मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. हात वर करा महाराज, टाळी वाजवून भजन करायचं महाराज. आहे दादा, काय महत्व आहे माहिती का? बगीचे में मालिका, भोजन में थाली का, कानों में बालिका, घर में घरवाली का और कीर्तन में ताली का महत्व होता है. क्या बात. इसीलिए ताली बजाने चाहिए. बोला सर्वांनी विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा तुकाराम महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. काही काही लोकांनी भजनच केलं नाही, टाळ्याच वाजेल नाही भाऊ. काही काहीला सांगून बी त्यांच्यासाठी एक शेर सांगू. सांगा सांगा. संतरा ने छोड़ने के बाद जो निकलता है उसे जूस कहते हैं. इस हरि के दरबार में जो ताली न बजाने वाले उसे कंजूस कहते हैं. आता वाजिते ना सर्व, त्यावेळेला वाजायला पाहिजे. ठीक आहे, एक सांगून जाईल जाता जाता महत्वाचा एक विचार सांगेल महाराज. महाराज, देवावरती श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलाच्या पुण्याने कोट्यावधीची इस्टेट कमवली, अखंड आईवडिलाची सेवा करत राहा. एखाद्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला भगवान बाबाचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचं नाव द्या. मला असं वाटतं, रस्त्याला महापुरुषाचे नाव देण्यापेक्षा महापुरुषांनी जे रस्ते दाखवले त्या रस्त्याने चला, निश्चितच त्यांना आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही महाराज. मी सांगेल, आतापर्यंत डॉक्टर, कवी, व्याख्याते, कीर्तनकार, साहित्यिक आतापर्यंत सर्व सांगत आले. आतापर्यंत डॉक्टर, कवी, व्याख्याते, कीर्तनकार, साहित्यिक आतापर्यंत सर्व सांगत आले. आई खूप चांगले असते. मी सांगेल दादा, आईच्याही पेक्षा जगाच्या पाठीवर जर उपकार करीत असेल तो म्हणजे बाप आहे दादा. आई मला भूक लागली असं म्हटल्याच्या नंतर जेवणाचं 2 टायमाचं ताट वाढणारी आई सर्वांनीच पाहिली महाराज. पण ज्या बापाने आयुष्यभराची जेवणाची व्यवस्था केली त्या बापाला विसरून जातात. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. आई तुम्हाला आहे, आई मला आहे. आपली आई मेल्याच्या नंतर किमान तिच्या कपाटामध्ये 15 नव्या साड्या सापडतील. पण महिन्याला 50,000 रुपये आपला बाप कमवत होता. ज्याने कधी अंगावरती नवीन शर्ट घेण्याचं धाडस केलं नाही दादा, तो त्या घरातला बापच होता महाराज. अरे प्रत्येक क्षणाला आपण जिंकत यावा म्हणून, प्रत्येक क्षणाला मुलगा जिंकत यावा म्हणून प्रत्येक क्षणाला हरणारे मायबाप त्याच्यासाठी असतात. माझा मुलगा नोकरीला लागला म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सर्वांनीच ऐकली. पण माझा मुलगा नोकरीला लागलाच पाहिजे याच्याकरता 10-10 लाख रुपयाची बॅग घेऊन पुढाऱ्याच्या भिकाऱ्यासारखा पाय पडणारा बिचारा बाप एकाहीच्याही लक्ष देत नाही. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. रामप्रभू 14 वर्ष वनवासाला जातात म्हणून 14 वर्ष रडणारी कौशल्य माता सर्वांनीच ऐकली. पण राम राम करता मरूनच जाणारा दशरथ सारखा बाप एकाही रामायणकाराच्या लक्षात येऊ नये का? हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. अरे भगवान कृष्ण परमात्म्याला वाढवणारी यशोदा माता सर्वांनीच ऐकली. पण माझा कृष्ण वाचलाच पाहिजे याच्याकरता नाका तोंडातून पाणी जाणारा वसुदेवासारखा बाप एकाच्याही लक्षात येत नाही. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. अरे ज्या बापाने विचार केला नाही माझ्या आयुष्यभराची 40 वर्ष शेतीतली कमाई आहे, त्याने विचार केला नाही या पैशावरती माझं म्हातारपण जाणार आहे, या पैशावरती माझं दुखणं भाणं जाणार आहे. त्याने विचार एकच केला, माझा मुलगा नोकरीला लागतो ना, लागू द्या. मी जसं काबड कष्ट करता करता शेतात मरतो ना, तसा माझा काळजाचा तुकडा जायला नको आहे. त्याने फक्त विचार एवढाच केला. आपला बाप गुरं चारायला जातो, गुरं चारता चारता आपली जनावरं दुसऱ्याच्या बांधावर जातात. दुसऱ्याच्या बांधावर गेल्याला 4 पायाचा मुक्का बैल
दुसऱ्याच्या बांधावर गेल्यावर 4 पायाचा मुकाबैल आपल्या बापाचा आवाज ऐकून मागं फिरतो, पण जन्म देता 2 पायाचा काळजाचा तुकडा मागं फिरत नाही. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. आपला बाप मेला म्हणून गोठ्यातल्या जनावरांनी पाहिलं तर हंबरडा फोडला महाराज. जन्म देता 2 पायाच्या काळजाच्या तुकड्याकडे पाहिलं तर अश्रूचा काकर सुद्धा बाहेर आला नाही. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. असं म्हणतात माणसाला हृदय नसतात, असं म्हणतं माणसाचं हृदय पाषाणासारखं असतात. बाप हा निष्ठुर असतो, बाप हा कठोर असतो, असं महिला मंडळी म्हणतात. पण मी सांगेल दादा, थोडं जरी दुःख झालं ना, 4 लोकात रडते ती आई असते. किती जरी दुःख झालं, कर्जाच्या धाकाने रात्री 12 वाजता कर्जाच्या धाकाने चादर उशाला घेऊन एकटा रडत असतो ना, तो त्या घरातला बापच असतो महाराज. बाप रडत नाही असं घडत नाही, पण रडणाऱ्या बापाचे अश्रू म्हणजे पाण्यातल्या माशाचे अश्रू आहे. मासा रडत नाही असं घडत नाही, पण रडणाऱ्या माशाचे अश्रू पाण्यातल्या जगाला दिसत नाही. तसं रडणाऱ्या बापाचे अश्रू घरातल्या माणसाला दिसत नाही. खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. मी सांगेल दादा, आपला बाप कसाही असू द्या, नुसता दारात बसू द्या, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराच्या दिशेने जाणार नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसले होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता. 32 मन सोन्याचं सिंहासन ही हिंदवी स्वराज्यक म्हणून घोषणा झाली आणि डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट आला. अशा वेळेला जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ढसाढस रडायला लागले. मासाहेब जिजाऊने विचारलं, शोभा, एवढा सारा आनंदाचा प्रसंग असताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा, रडता का? त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच सांगितलं, मासाहेब, डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आलेलं आहे, हिंदवी स्वराज्यक म्हणून घोषणा झालेली आहे, या सर्व गोष्टीचा मला स्वाभिमान आहे. पण हे सारं सुख पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंक जर जिवंत असतं तर मला किती आनंद वाटला असता. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वडिलाची गरज भासते, तर तुम्हा आम्हाला का भासणार नाही महाराज? मैं एकच सांगेल, फूल कभी 2 बार नहीं खिलते, जिंदगी कभी 2 बार नहीं मिलती. मिलने वाले तो हजारों लोग मिलते हैं, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते महाराज. मी सांगू, शुकाचार्य भागवत करायचे त्यावेळेला गाय आणि वाघ एकत्र येत होते. ज्ञानोबराय प्रवचन करायचे त्यावेळेला साप आणि मुंगूस एकत्र येत होते. तुकोबराय भजन करायचे, मांजर आणि उंदीर एकत्र येत होते. मी असे किती कथा कीर्तन व्याख्यानं केले, तर गाय आणि वाघ, साप आणि मुंगूस, मांजर आणि उंदीर एकत्र येणार नाही. पण आजच्या झालेल्या प्रबोधनाच्या माध्यमातून एखादा मुलगा आणि एखादा बाप जर एकत्र येऊन बोलायला लागले, आजचं दिलेलं कीर्तन गणेश महाराजांनी सक्सेस झालं, मी असं समजेल महाराज, बाकी काही नाही. ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला महाराज, परम सद्य आदरणीय माझे जीवस्य कंठस्य, ज्याने आम्ही 5 वर्ष महाराज एकत्र राहून शिक्षण घेतलं, असे असणारे परम सद्य आदरणीय माझे जीवलग मित्र गणेश महाराज कोटुळे, यांच्यामुळे मला इथे कीर्तनाला येण्याचा योग आला. खऱ्या अर्थाने इथे मला फोनही आलता महाराज, इथून एकनाथ महाराज माने यांचा फोन आलता, रामकथेसाठी महाराज कथा घ्यायच्या असं म्हटले. पण काय त्यांचा निर्णय झाला असेल तर त्यांना माहीत आहे. पण सर्वांचा मनाचा मोठेपणा, तर मला इथं कीर्तनाची संधी दिली या ठिकाणी, तर पुन्हा एकदा झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो, भगवान बाबाच्या चरणावरती समर्पित करतो आणि म्हणून इथे सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा